आप देख रहे हैं न्यूज़ नेटवर्क चैनल जमील शाह के साथ। सब्सक्राइब माई चैनल, लाइक एंड शेयर। 22 जुलाई 2024 को धुले शहर के भावी आमदार राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सरचिटनीस इरशाद भाई जागीरदार ने हीरे मंगल कार्यालय में एक कार्यक्रम का आयोजन किया। महाराष्ट्र राज्य के उप मुख्यमंत्री अजित पवार के जन्मदिन के मौके पर 3000 गरीब विद्यार्थियों को पुस्तक वितरण किया। इस कार्यक्रम में राज्य के पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटिल ने विशेष उपस्थिति देकर कार्यक्रम में चार चांद लगाए। मंत्री अनिल पाटिल ने विद्यार्थियों से प्रश्न भी पूछे। सही उत्तर देने वालों को 500 रुपये वितरण किए। कार्यक्रम केला। आपले मंत्री अनिल दादा पाटील हे त्यावेळेस जस्ट मंत्री झाले होते, त्यामुळे त्यांचे सौभाग्यवती जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते आपण कार्यक्रम केलं आणि आज आम्हाला आनंद आहे की या कार्यक्रमाला अनिल दादा उपस्थित आहे। त्याबद्दल आम्ही दादांचं सर्वप्रथम आभार व्यक्त करतो। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले महाराष्ट्राचे सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष प्राचार्य सुनील मगरे साहेब, विद्यार्थी अध्यक्ष प्रशांतजी कदम, अभिलाषाताई रोकडे, कैलास भाऊ चौधरी, जयाताई साळुंके, रवींद्र गड्डेअप्पा, रणसिंग अण्णा, सारंग भाऊसार, उपस्थित असलेले कुणाल पवार, पंकज वारसकर, ज्ञानेश्वर पाटील, उपस्थित असलेले सर्व महिला आणि आमचे फादर बॉडीचे, युवकचे, सामाजिक न्याय विभागाचे, विद्यार्थीचे सर्व पदाधिकारी, उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षक शिक्षिका आणि विशेषतः मी आभार व्यक्त करतो का इथं जी प्रेस आली आहे, प्रेसचा पण मी आभार व्यक्त करतो की आपण या ठिकाणी आले, त्याबद्दल आपलं धन्यवाद। या ठिकाणी देशातलं जे विचार घडून दिले ते शाहू फुले आंबेडकर आणि आझाद विचारसरणी आहे आणि ते विचारसरणीला मानून काम करणारा मी एक छोटासा कार्यकर्ता आहे। या देशात दोन विचारांचं विचार राहिले, एक मनोवादी विचार राहिला, दुसरा गांधीवादी आणि समाजवादी विचार राहिला। तर आम्ही गांधीवादी आणि समाजवादी विचारांनी काम करणारे माणसं आहेत। आम्ही समाजाला काही देणं लागतं आणि ते देणं लागतं म्हणून आज आम्ही हे छोटे छोटे उपक्रम करतो। धुळे शहरात मी 250 बोरवेल करायचं निश्चय केला होता, त्यापैकी दादा आज 230 बोरवेल कंप्लीट झालेले आणि आज 22 जुलै 2022 ला हा उपक्रम चालू झाला। आज 22 जुलै 2024 ला 2 वर्षानंतर आजपर्यंत माझ्यापाशी आलेले जेवढे पत्र आहे ते 250 कंप्लीट झाल्यावर आम्ही एका महिन्यात राहिलेले पत्रांची लॉटरी काढणार, त्याच्यातून 10 बोरवेल आम्ही करणार आहे आणि राहिलेले बोरवेल अनिल दादा, अजित दादा आणि धुळ्याच्या जनतेने जर मला संधी दिली तर निश्चित ऑक्टोबर नंतर हे पण बोरवेल मी कंप्लीट करेन। पण जाता जाता एवढंच माझं हे विद्यार्थ्यांना आव्हान आहे की बघा, जर आपल्याला या देशात शक्तिशाली व्हायचं असेल तर या देशात कलमची ताकद महत्वाची आहे आणि ही कलम चालवण्यासाठी पुस्तक लागतंय। ते पुस्तक द्यायचं काम मी तुम्हाला केलेले आहे, त्याच्यावर कलम तुम्ही चालवा, या देशात शक्तिशाली व्हा, या देशातले विचार पुढे न्या आणि तुम्ही आज धुळे शहराचं नाव मोठं करा। एवढी छोटीशी अपेक्षा ठेवतो। समाजाला मोठं करायचं काम तुम्ही करा आणि स्वाभिमानी समाज बनवायचं काम करा। लाचार समाज आपल्याला करायचं नाहीये आणि स्वाभिमानी जर समाज झाला तर मला निश्चित आनंद आहे की धुळेच नव्हे तर महाराष्ट्राबरोबर भारत देश हा पुढे गेल्याशिवाय राहणार नाही। हेच मी तुम्हाला आज या ठिकाणी आवाहन करतो, विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद।
म्हणणं आहे स्कूलचे विद्यार्थी देखील फक्त पहिले मंचावर गर्दी करू नका, कृपा करून मंचावर गर्दी करू नका. राज्याचे आणि पुनर्वसन मंत्री आदरणीय अनिल पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपला वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न होत आहे. हात वर करेल त्यालाच मात्र त्याला आता पुढच्या प्रश्नाचं उत्तर देता येईल. उभं राहणाऱ्याला एकालाही उत्तर द्यायचा अधिकार नाही. पहिले जागेवर जाऊन बसा. आता पुढचा प्रश्न असा आहे, वरच्या विद्यार्थ्यांवर पण लक्ष ठेवा. वरचा विद्यार्थी जर का आयोजित केला आहे वरचे पण करताय. नाव सांगा, नाव नाव जागेवर बसून नाव सांगा. हे वरचे त्यांना नवीन प्रश्न आपण त्यांना हे बक्षिसाला पात्र आहे. माझी तुम्हाला अशी विनंती आहे की या हॉलमध्ये जेवढे विद्यार्थी आले असतील त्या सगळ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काही ना काही खाऊ दिला पाहिजे अशी मला तुम्हाला विनंतीचं मान ठेवून आलेले सर्व विद्यार्थ्यांना तुम्ही जेव्हा आखरीला प्रश्न विचारतील आणि ते तेव्हा त्याचे घरी जातील त्यावेळेस आम्ही त्यांना खाऊ देऊ ही तुमची विनंतीचा मान ठेवतो मी आणि या ठिकाणी जाहीर करतो. या ठिकाणी महेंद्रनाथ शिरसाट यांनी खूप चांगले विचार आदरणीय इर्शादभाई जागेदार यांच्याबद्दल आपल्याला सांगितले. मी इर्शादभाई जागेदारबद्दल फक्त या ठिकाणी एक शेर आपल्या सर्वांसमोर सादर करतो. इर्शाद भाई, आप चलते हैं तो दुनिया देखती है. इर्शाद भाई, आप चलते हैं तो दुनिया देखती है. आप रुकते तो तूफा भी आके ठहरता है. आपको बदलने की कोशिश ना करना किसी ने हरगिज, क्योंकि आप बदलते हैं तो पूरा इतिहास बदलता है.